शेतकरी मित्रांनो नमस्कार। मी भागवत जाधव महायोजना दूत मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, सोलार योजनेअंतर्गत आपण फॉर्म भरले आहेत आणि पेमेंट करून आपण वेंडरच्या प्रतीक्षेत आहोत। आता सोलार योजनेअंतर्गत आपल्याला भरपूर काही अडचणी आहेत। योजनेचा एक प्रकारचं बघायचं झालं तर सगळा सावळा गोंधळ चाललेला आहे। आपल्याला नेहमी काही याच्यामध्ये प्रश्न पडतात। शेतकऱ्यांना भरपूर अशा अडचणी येतात। शेतकऱ्यांचे 2-3 गटामध्ये जमीन असते, विहीर एका गटामध्ये नोंदलेली असते। त्यानंतर त्यांचे जे काही फॉर्म भरलेले आहेत ते काही फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत। त्याच्या तक्रारी कोणी घ्यायला तयार नाही। कुठेही तक्रार निवारण केंद्र यांचं राहिलेलं नाही। वेंडर संबंधित कुठेही अपडेट आली नाही। तर त्या संदर्भात काही मुद्दे आहेत, काही प्रश्न आहेत। नेमक्या या प्रश्नाबाबत आज आपण चर्चा करणार आहोत। नेमके कोणते प्रश्न आहेत आणि हे प्रश्न हे अपडेट आपल्याला वेबसाईटवर होणं गरजेचं आहे। काही याच्यामध्ये महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आपण काढलेल्या आहेत आणि सर्व शेतकऱ्यांना याचा कधी ना कधी या गोष्टीचा या अडचणीचा सामना करावा लागलेला आहे। त्याच आपण आजच्या व्हिडिओमधून या बाबी पाहणार आहोत। तर सर्वप्रथम मित्रांनो याच्यामध्ये बघूयात की जी सोलार योजना आहे ही सोलार योजना शेतकऱ्यासाठी दिवसा सिंचन सहज शक्य व्हावं यासाठी ही सोलार योजना राबवली जात आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगतात की आम्ही आता सर्व शेतकऱ्यांना सोलार पंप देण्यासाठी सक्षम झालो आहेत। काल पण एका भाषणामध्ये त्यांनी बोलताना सांगितलं की येत्या 15 दिवसात आम्ही वेंडर उपलब्ध करून देऊ। त्याच्यानंतर जे फीडरचं सोलरायझेशन चालू आहे, म्हणजे शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याकरता ह्या सगळ्या गोष्टी त्यांचं चालू आहेत। त्याचबरोबर ते म्हणाले की आता आम्ही आमच्याकडे सर्व शेतकऱ्यांना सोलार देण्यासाठी कोटा हा उपलब्ध आहे। मित्रांनो, व्हिडिओ थोडासा लांब होईल, तुम्ही काय करा व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। याच्यामध्ये काय आहे बघा, सोलार योजनेमध्ये सगळ्यात पहिले तर आपल्याला तक्रार निवारण केंद्र असायला हवं। शेतकऱ्यांसाठी वेबसाईटवरून फोन कॉलवरून त्यांची तक्रार त्या ठिकाणी नोंदता यावी आणि त्या तक्रारीचं योग्य त्यांना निराकरण व्हायला हवं। जीही त्यांची तक्रार असो, कारण टोल फ्रीवर कॉल केल्याच्या नंतर काही प्रमाणात ते लोक तक्रार घेतात, परंतु त्यांच्याकडे कुठल्याही पद्धतीची कुठल्याही प्रकारची माहिती नाही। एक एम्प्लॉई एक प्रकारची माहिती देतो तर दुसरा एम्प्लॉई आहे तो तिसरी शेतकऱ्यांना माहिती देऊन टाकतो। त्यामुळं त्या ठिकाणी नुसता सगळा गोंधळ आहे। त्या ठिकाणावर पर्टिक्युलर असं एक तक्रार निवारण केंद्र ज्याला त्या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती आहे ते तक्रार निवारण केंद्र त्यांना शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यायला हवे, जेणेकरून शेतकऱ्याचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सुटतील। आता सगळ्यात शेतकऱ्यांसाठी एक भेडसावणारा म्हणजे सगळ्यात मोठा प्रश्न, शेतकऱ्यांची जी जमीन आहे ती 2-3-4 गटामध्ये जमीन आहे। आता काय झालेलं आहे की काही विहिरी आहेत त्या विहिरीसाठी स्वतंत्र असे गट तयार केलेले आहेत। म्हणजे ज्या भविष्याच्या विहिरी असतील किंवा मग आणखीन काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेमशी काय केलं आहे शासनानं, त्या महसूल विभागानं त्याच्यामध्ये एक विहिरीचा समजा 2 गुंठ्याचा एक गट तयार करून टाकलेला आहे। मग आता त्या विहिरीवर 2-4 भाऊ काय करतात की त्याच्यातून भिजवण चालू आहे, तर मग त्या विहिरीवर जर सोलार घ्यायचं असेल तर कसं करायचं? त्या ठिकाणी तुम्ही 2 गुंठ्यासाठी तर त्या ठिकाणी सोलार देत नाही। माझ्याच गावामध्ये असे प्रकार घडलेले आहेत। त्यानंतर आपलं काय झालेलं असतं की आता 2-3 गट असतात, एका गटामध्ये 1 एकर वावर असतं, दुसऱ्या 2 एकर असतं, बाकीच्या 3 एकर वावर असतं। परंतु आपलं काय असतं की ज्या गटामध्ये विहीर शेत कमी आहे त्याच्यामध्ये विहीर बोर आपल्याला लावलेला असतो। मग तिथे जर आपल्याला सोलार काय असतं की 5 HP 7.5 HP चं सोलार पाहिजे असतं। मग जिथे कमी क्षेत्र आहे तिथे आपण विहीर बोर लावलेला असल्याच्या नंतर त्या ठिकाणावर काय होणार आहे की आपल्याला मोठ्या HP चं सोलार घेता येत नाही, तिथं ते गट सिलेक्शन करण्याचे ऑप्शन येत नाहीत। तर हा एक बदल होणं अत्यंत गरजेचं आहे की त्या ठिकाणी जे आहे ते सर्वच गटातील शेती जी आहे ते होल्डिंग नंबरवरून किंवा तुमचे खाता नंबर सर्वे नंबर याच्यावरून सर्व जी जमीन आहे ती जमीन त्या ठिकाणी सिलेक्ट व्हायला हवी आणि त्या जमीन आहे त्याप्रमाणे जे पाहिजे तेवढं सोलार शेतकऱ्याला मिळायला हवं। त्यानंतर दुसरा एक बदल आहे की त्याच्यामध्ये बाबा तुम्ही काय करतात की फॉर्म काही कारणास्तव आता फॉर्म डायरेक्ट रिजेक्ट मारतात शेतकऱ्याचे। याच्यामध्ये असा कुठलेच कॉम्प्लिकेटेड डॉक्युमेंट नाही तो ते शेतकरी जमा करू शकत नाही। त्याच्यामध्ये आधार कार्ड आहे, त्याच्यानंतर बँक पासबुक आहे, 7/12 आहे। तुमच्या 7/12वर जलस्रोत वगैरे उपलब्ध नसला तर तो फॉर्म तुम्ही त्रुटीत टाका, जेणेकरून तुम्ही फॉर्म रिजेक्ट करू नका। आणि रिजेक्ट झालेला जो फॉर्म आहे त्याला पुन्हा अप्लाय करण्याची त्या ठिकाणावर तुम्ही सोय करून द्या की जेणेकरून शेतकऱ्यांना भले तुरंत नका अप्लाय करू देऊ, त्याला तुमचं 3 महिने 6 महिन्यांनी परत त्यांना अप्लाय करण्यासाठी त्या ठिकाणी ऑप्शन द्या। इथे काय होतं की तुम्ही एकदा का सोलारच्या वेबसाईटवर तुमचा आधार कार्ड वापरल्या गेला त्यानंतर तुमचा आधार नंबर त्या ठिकाणावर ते घेत नाही,
ते सरळ सांगतं की यापूर्वीच तुमचा आधार नंबर या ठिकाणावर वापरला गेला आहे, रिजेक्ट झाला आहे किंवा तुमचा सोलार मिळाला आहे असं त्या ठिकाणावर सांगितलं जातं. आता बऱ्याच वेळा कॉल सेंटरला आम्ही कॉल केल्याच्या नंतर ते कॉल सेंटरवाले एका शेतकऱ्याला सांगतात की हो तुम्ही पुन्हाही सोलारचा लाभ घेऊ शकता, दुसऱ्या गटात जमीन आणि विहीर असेल तर, आणि काही सांगतात तर तुम्ही घेऊ शकत नाही. आता विषय असा येतो की वेबसाईटवर ज्यावेळेस आपण फॉर्म भरण्याकरता जातो, जर याआधी आपण फॉर्म घेतला, आता बऱ्याच शेतकऱ्यांचं काय आहे की 2 गावात 3 गावामध्ये जमीन आहे, मग एकदा त्या शेतकऱ्यांनी त्या लाभार्थ्यांनी सोलारचा लाभ घेतला. आता माझी जमीन एका गावामध्ये आहे, समजा मी जर त्या सोलारचा लाभ घेतला, आता दुसऱ्या गावामध्ये पण माझं विहीर आहे, बोर आहे त्या ठिकाणी, मग त्या ठिकाणी मला विजेचं कनेक्शन एक तर उपलब्ध करून द्यायला हवं, किंवा मग नवीन जमीन आहे, नवीन गट आहे, किंवा त्या ठिकाणी सोलार सुद्धा मला उपलब्ध करून द्यायला हवं. ही एक काही गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टी शासनानं ह्या सगळ्या बघायला हवं आणि तातडीनं याचे जे बदल आहेत ते वेबसाईटवर हे करायला पाहिजेत शेतकऱ्यांनी. आता सगळ्यात मोठा जे प्रश्न आहे तर वेंडरचा आहे. आता वेंडरचं डिटेल्स आपण जर बघायला गेलं तर पहिले मेढा, PM कुसुम वगैरे या वेबसाईट होते, तर त्या वेबसाईटवर वेंडरचं डिटेल टाकलेलं होतं, वेंडरचे नंबर होते, वेंडर कोणते कोणते आहेत ते ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणावर होत्या. परंतु मागील त्याला सोलार योजनेच्या वेबसाईटवर अशा प्रकारचे कुठलेही वेंडर त्या ठिकाणी लिस्ट केलेले नाहीत किंवा वेंडरचा डाटा त्या ठिकाणावर लिस्ट केलेला नाही. तर हे वेंडरचा जो डाटा आहे तो त्या वेबसाईटवर कोणते वेंडर ऍड होणार आहेत, कोणत्या वेंडरनं या प्रोजेक्टमध्ये रजिस्टर केलं आहे, हे सगळं डिटेल्स वेबसाईटवर पारदर्शकरित्या असायला हवं. त्याचा वेबसाईट, त्यांचे नंबर, त्यांचे मेल ID, त्यांचे सर्व्हिस सेंटर कुठे आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणावर असायला हव्यात, जेणेकरून शेतकऱ्याला भविष्यात जर काही माहिती लागत असेल तर त्या कंपनीला कॉल करून ती माहिती शेतकरी ही घेऊ शकतात. आता सध्या काय झालं, शेतकऱ्याचा सगळाच गोंधळ उडालेला आहे. कोण वेंडर सिलेक्ट केलेत, त्यांचे 2-2, 4-4 महिने झाले पंप बसले नाहीत, तुमचे त्यांचे प्रतिनिधी जे होते एजंट लोक ते फोन उचलत नाहीत, कोणाचे ब्लॅकलिस्ट मध्ये नंबर टाकलेत, नुसता सगळा शेतकऱ्यांचा सध्या गोंधळ उडालेला आहे. काही शेतकरी वेंडर नाहीत म्हणून परेशान आहेत आणि काही शेतकरी जे आहेत ते पंप येत नाहीत म्हणून परेशान आहेत. या सगळ्या दोन्ही गोष्टीची ही परेशानी एक शासनानं लक्षात घेऊन हे बदल करणं त्यांना गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, कोणते वेंडर या प्रोजेक्टमध्ये काम करतात आणि कोणते वेंडर याच्यातून बाद केले आहेत ते सुद्धा त्यांनी टाकायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच पूर्वी जसं PM कुसुम होतं, मेढा होतं, याच्या अंतर्गत ज्यावेळेस आपण फॉर्म भरत होतो त्यावेळेस फॉर्म भरल्यानंतर तुमच्या अगोदर अर्जाची पडताळणी होत गेली, तुमचा स्पॉट सर्वे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत गेल्या आणि नंतर जे आहे ते तुम्हाला पेमेंट करण्याचे सगळे ऑप्शन त्या ठिकाणावर मिळत होते. परंतु आता इथे तसं नाही, तुमचा अर्जासोबतच तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट सुद्धा कमी करायचं नाही, तुम्हाला 22, 32, 44, 45 हजार रुपये पेमेंट त्या ठिकाणी करायचं आहे. ही शेतकऱ्यासाठी खूप मोठी रक्कम आहे. तर त्यासाठी आणि ही पेमेंट केल्याच्या नंतर सुद्धा शेतकऱ्याचा फॉर्म हा रिजेक्ट केला जाऊ शकतो आणि पेमेंट रिटर्न येण्याकरता यांना किती महिने वाट पाहावं लागते का किती वर्षे वाट पाहावी लागते याचे कुठलंही त्या ठिकाणावर अपडेट नाही, तर ते सुद्धा त्यांना द्यायला हवं. आणि जेणेकरून शक्य होत असेल तर हे जे फॉर्म आहेत ते फॉर्म सगळे अगोदर पडताळणी करून सगळ्या गोष्टी करूनच नंतरच शेतकऱ्यांना पेमेंटचा जर ऑप्शन दिला तर बरं होईल. म्हणजेच जे काही शेतकऱ्याकडे जे पैसे असतील ते तितकेच त्यांना काही दिवस वापरण्यासाठी मिळतील किंवा इतर कामासाठी त्याचा ते वापर करू शकतील. तर हे काही याच्यामध्ये जे आहेत ते बदल आहेत, हे बदल हे निश्चित व्हायला हवेत. आता या बदलासाठी या आणखीनही काही बदल आहेत तर ते बदल व्हायला हवेत, तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता या बदलासंदर्भात आम्ही वेळोवेळी महावितरणला मेल केले, परंतु त्यांचा मेलचा कुठल्याही प्रकारचा आपल्याला रिप्लाय आलेला नाही. कधी काळी 1-2 रिप्लाय आला तर हो आम्ही याच्यावर विचार करू, फक्त एवढाच त्यांच्याकडून रिप्लाय आला, परंतु ठोस पाऊल असं काही उचललेलं नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी घेऊन शेतकऱ्यांसोबत आपण जर ऊर्जा मंत्रालय किंवा CMOला जर मेल केले तर याच्यामध्ये नक्की काही फरक पडू शकतो, याच्यामध्ये बदल होऊ शकतात. आता काय की अडचणी म्हणजे एका शेतकऱ्याच्या अडचणी नाही, माझं काम झालं म्हणजे मी याच्यातून निसटलो असं नाही की मला अडचण नाही आली म्हणजे माझ्या शेजाऱ्याला येणार आहे, शेजाऱ्याला नाही आली तर गावातल्या कोणातरी व्यक्तीला अडचण येणार आहे, उद्या सगळ्यालाच ह्या अडचणी येणार आहेत. त्यासाठी आपण जर याच्यावर जर काही पाऊल उचलले म्हणजे आता मोर्चे वगैरे काढण्याकरता आपण काय कशी काही राजकारणी मोठे लोक त्या ठिकाणी नाही, परंतु आपल्या माध्यमातून जर शेतकऱ्याच्या माध्यमातून जर ऊर्जा मंत्रालयात किंवा मग CM ऑफिसला जर मेल गेले
महाडिस्कॉमच्या मेलवर मेल गेले तर नक्कीच याच्यामध्ये काही बदल होऊ शकतात. तर त्या मेलचा जो फॉर्मॅट आहे तो आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या जो काही प्रोफाईलवर व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरद्वारे सगळ्याला देणार आहे आणि मेल ID सुद्धा त्या ठिकाणी देणार आहे. तर तुम्हाला शक्य होत असेल तर कॉपी पेस्ट करून तुम्ही तो मेल डायरेक्ट तुमच्या मेलद्वारे तुम्ही सेंड करू शकता. आणि या व्यतिरिक्तही काही बदल याच्यामध्ये सुचवायचे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये बदल सुचवू शकता. हे जर बदल घडले तर शेतकऱ्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. तुम्हाला जर वाटत असतील की हे बदल व्हावेत तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, तुम्हालाही वाटत असेल याच्यामध्ये नवीन काही ॲड व्हावं, ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि दिलेल्या प्रोफाईलवर जो नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज जर केला तर आम्ही तुम्हाला मेलचा फॉर्मॅट त्या ठिकाणी टाकून देणार आहोत. त्यानंतर तुम्ही ॲज इट इज कॉपी पेस्ट करून तो मेल करू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.